मंडळी, आपण विधानसभा, विधान परिषद किंवा लोकसभा, राज्यसभेमधील आमदार खासदारांच्या चर्चा, त्यांचे एखाद्या विषयावरील दावे प्रतिदावे, एकमेकांवरील आरोप नेहमीच पाहत आलोय. विरोधक सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारून कसं हैराण करतात आणि मग विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू होतो तो गदारोळ. कधी कधी हा गदारोळ फक्त आरडाओरड्यापर्यंत मर्यादित राहतो, तर कधी कधी थेट एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत जातो. थोडक्यात सत्ताधारी आणि विरोधकांमधील हा सगळा गोंधळ आपण आजवर मोठ्या सभागृहांमध्ये पाहत आलोय. पण असाच काहीसा राडा नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहात झालं असं होतं. महापालिकेच्या 2026-27 वर्षासाठीच्या अंदाजपत्रकाच्या विषयावर महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या अध्यक्षतेखाली सभा भरली होती. याच वेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विकास निधीमध्ये तफावत, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मारकासाठी निधीचा अभाव, या सगळ्या कारणांवरून सभागृहात गदारोळ सुरू झाला. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या सत्ताधाऱ्यांच्या प्रभागात 1 ते 1.5 कोटी रुपये निधी विकास कामांसाठी दिला गेला होता. तर विरोधकांच्या प्रभागामध्ये निम्म्याहून कमी म्हणजे 50 लाखाचाच निधी दिल्याचा आक्षेप ठाकरे गटाचे गटनेते केशव पोरजे व अन्य नगरसेवकांनी घेतला. आणि या कारणावरून ठाकरे गटाचे नगरसेवक महापौरांसमोर गेले आणि तिथं त्यांनी महापौर यांच्या सोबत शाब्दिक हुज्जत घालायला सुरुवात केली. ठाकरे गटाच्या नगरसेविका भारती ताजनपुरे यांनी तर थेट महापौरांचा राजदंड पळवून नेण्याचा प्रयत्न केला. या कारणावरून ठाकरे गटाचे नगरसेवक महापौरांसमोर गेले आणि तिथं त्यांनी महापौर यांच्या सोबत शाब्दिक हुज्जत घातली. ठाकरे गटाच्या नगरसेवका भारती ताजनपुरे यांनी तर थेट महापौरांचा राजदंड पळवून नेण्याचा प्रयत्न केला आणि इथेच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगला राडा झाला. या सगळ्या गोंधळानंतर महापौर आडके यांनी गंभीर दखल सुद्धा घेतली. बेशिस्त वर्तन आणि सभागृहाच्या नियमांचं उल्लंघन केल्यावरून भारती ताजनपुरे यांना 6 महिन्यांसाठी निलंबित करण्याचे आदेश दिले. मात्र याच वेळी इतर नगरसेवकांनी ताजनपुरे यांची बाजू घेतली आणि त्यांचं निलंबन मागे घेण्याची मागणी केली. नगरसेवकांचं म्हणणं ऐकत महापौरांनी निलंबनाचे आदेश मागे घेतले खरे, पण घडलेल्या या सगळ्या प्रकरणावर महापौर यांनी सूचना दिल्या की भविष्यात असा काही अनुचित प्रकार सभागृहामध्ये घडला तर थेट नगरसेवकांचं निलंबन केलं जाईल. त्यामुळे यापुढे नाशिकमधील नगरसेवकांना आता सभागृहामध्ये गैरवर्तन करण्यापासून सांभाळून राहावं लागणार आहे, एवढं नक्की. बाकी नाशिककर म्हणून तुम्हाला या सगळ्या घटनेवर काय म्हणायचंय, कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.